मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जू यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भात जी काही पेसा शिक्षक भरती आहे त्या संदर्भात बरेचसे उमेदवार विचारणा करत होते. पेसा पद भरती संदर्भात ज्या काही प्रक्रिया आहेत तर त्या प्रक्रिया सध्या अंतर्गत प्रक्रिया सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की पेसा पद भरतीचा जो काही माननीय सुप्रीम कोर्टाने जो सध्या बघा निर्णय दिलेला आहे, अंतरिम निर्णय, त्याच्यामध्ये जी काही प्रक्रिया सध्या बघा करण्याच्या अनुषंगाने सूचना जी आहे तर त्या शासन स्तरावर देण्यात आल्या आणि त्या अनुषंगाने जो काही जी-आर असेल, पत्र असेल, तर ते मंत्रालय स्तरावरनं आयुक्त स्तरावर आणि आयुक्त स्तरावरनं जे काही जिल्हा परिषद असेल, पेसा क्षेत्र जिल्हा परिषद जे येतात त्या ठिकाणी सध्या पदभरतीच्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत तर त्या सध्या देण्यात आल्या आहेत. हा महत्त्वाचा या ठिकाणी पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये जी काही पेसा शिक्षक भरती सध्या बघा होणार आहे, तर त्या अनुषंगाने नेमकी कधीपर्यंत जी काही ह्या ठिकाणी पदभरती संदर्भात कार्यवाही आहे, तर ती कार्यवाही या ठिकाणी होऊ शकते. तर त्या अनुषंगाने आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कारण त्या पेसा पद भरतीच्या अनुषंगाने ज्या काही वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील न्यूज देखील सध्या बघा येत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे जे काही पत्र आहे तर ते पत्र देखील सध्या 25 फेब्रुवारी 2024चं पत्र देखील तुम्हाला मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली होती. तसं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही पेसा पद भरती संदर्भात प्रक्रिया सध्या बघा कशी होणार आहे त्या अनुषंगाने माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी नवराष्ट्र जे काही न्यूज नेटवर्क आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाची पेसा पद भरतीच्या अनुषंगाने बातमी आलेली आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीला गती. आपल्याला माहिती आहे की पेसा शिक्षक भरती जी आहे तर ती मागच्या अनेक वर्षापासून सध्या रखडलेली होती. जी काही 2022ची पदभरती होती तिथून तर आतापर्यंत जे काही सध्या 17 संवर्ग आहे तर ते 17 संवर्ग भरण्याच्या अनुषंगाने स्थगिती दिलेली होती. परंतु आता जी काही पेसा क्षेत्रातील पदभरती आहे तर त्या पदभरतीला गती जी आहे तर ती नक्कीच बघा येणार आहे. त्याच्यामध्ये शिक्षक पदभरती संदर्भात जी सध्या आता चालू असलेली पदभरती आहे तर ह्याच्यामध्ये शिक्षकांची जी काही पदभरती आहे तर त्याला नक्कीच गती येणार आहे. त्याच्यामध्ये 17 संवर्गातील पदे भरण्यास बघा मान्यता, गुणवत्तेनुसार नियुक्तीचे आदेश अशा पद्धतीची ह्या ठिकाणी न्यूज देखील आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये सविस्तर काय म्हटलेलं आहे की ही जी न्यूज आहे तर ही पुणे जे आहे तर तेथील प्रतिनिधींनी दिलेली आहे. त्याच्यात काय म्हटलंय की राज्यातील पेसा म्हणजे अनुसूचित क्षेत्र भागातील शिक्षक पदभरती संदर्भात शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत 17 संवर्गातील पदभरतीस अखेर मान्यता दिलेली आहे. आपण ह्या संदर्भात मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला माहिती दिली होती की जे काही 17 संवर्ग येतात त्याच्यामध्ये शिक्षक संवर्ग असेल, तलाठी संवर्ग असेल, ग्रामसेवक असेल, कृषी सेवक असेल, इतर जे काही आरोग्य संदर्भात असेल, असे संपूर्ण 17 संवर्गाच्या ज्या काही पदभरत्या होत्या त्या पदभरतीला अखेर ह्या ठिकाणी बघा मान्यता देण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 11 फेब्रुवारी 2000 या ठिकाणी जो काही 26 रोजी जारी केलेला शासन निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून भरती प्रक्रिया राबवण्यास परवानगी या ठिकाणी देण्यात आली. म्हणजे जो काही निर्णय आहे तर तो अंतरिम निर्णय सध्या बघा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि जो काही सध्या याचिकेच्या अंतिम निर्णय या ठिकाणी अधीन राहून जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती सध्या राबवली जाणार आणि त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने 20 फेब्रुवारी 2026 रोजी पुढील कार्यवाही संबंधित निर्देश जे आहे तर ते सध्या जारी केलेले होते. बरोबर, म्हणजे 20 फेब्रुवारीला पुन्हा जे काही प्रक्रिये संदर्भात निर्देश आहे तर त्या ठिकाणी जारी केलेले होते. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, 11 फेब्रुवारीला जो काही सामान्य प्रशासन विभागाने महत्त्वाचा या ठिकाणी जी-आर सध्या बघा इश्यू करण्यात आला होता आणि लगेच या ठिकाणी जवळपास 8-9 दिवसामध्ये म्हणजे 20 फेब्रुवारीला पुन्हा कार्यवाही संदर्भात जे निर्देश आहे तर ते निर्देश इथं जारी केले होते. म्हणजे ह्या ठिकाणी जी काही पेसा पद भरती संदर्भाची प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेला एक प्रकारे गती आलेली आपल्याला ह्याच्यावरनं पाहायला मिळत आहे. म्हणजे प्रत्येक जे काही 8-10 दिवसामध्ये जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती सध्या इथं होताना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ह्या ठिकाणी बघा जो काही पेसा क्षेत्रातील अहमदनगर आहे, त्यानंतर अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे आणि यवतमाळ या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश सध्या देण्यात आले आहेत. आपल्याला माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही पेसा क्षेत्र असलेल्या जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये हे जे अहमदनगर असेल, अमरावती असेल, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे आणि यवतमाळ हे जे काही जिल्हा आहे तर ह्या जिल्ह्यांमध्ये पेसा क्षेत्रातील जी काही पदभरती आहे तर ती पदभरती सध्या बघा इथं होणार आहे. कारण ह्याच्यामध्ये जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया जिल्हा स्तरावरनं जे काही जिल्हा परिषद असेल तर त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना
ज्या काही पुढील कार्यवाही असेल तर ती कार्यवाही करण्याची सूचना जी आहे तर इथं तात्काळ सध्या बघा देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार पुढील प्रक्रिया सध्या सुरू देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर ह्याच सोबत बघा या ठिकाणी जेव्हा 2024मध्ये नियमित शिक्षक भरती प्रक्रिया सध्या सुरू होती त्यावेळेला कशा पद्धतीने इथं बघा होतं की यापूर्वी 1 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार ग्रामविकास विभागामार्फत पेसा क्षेत्रातील पदभरती करण्याची तरतूद करण्यात आली होती. म्हणजे 2023मध्ये जी काही पदभरती आहे तर ती पदभरती करण्याची तरतूद करण्यात आली. त्यानुसार वित्त विभागाच्या मान्यतेनुसार रिक्त पदापैकी 80% पदे भरण्यास परवानगी त्या ठिकाणी देण्यात आली होती. मात्र पेसा क्षेत्रातील आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या दाखल याचिका आणि त्याच्या विरोधी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिकेमुळे भरती प्रक्रिया जी आहे तर ती सध्या बघा स्थगिती देण्यात आली होती. आणि दरम्यान शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 उत्तीर्ण अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गाचे जे उमेदवार आहे म्हणजे पेसा क्षेत्रातील तर अशा उमेदवारांची गुणवत्तेनुसार नियुक्ती करण्यास पूर्वी परवानगी देण्यात आली होती. तसेच या उमेदवारांना पवित्र पोर्टल मार्फत सर्वसाधारण भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधीही देण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी दोघे साईडला पेसामधले जे उमेदवार आहेत तर ते सर्वसाधारण जे काही पवित्र पोर्टल पदभरती होत होती ऑनलाईन त्याच्यामध्ये देखील त्यांना संधी मिळाली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना चांगले गुण होते. त्यामुळे त्यांना कुठेतरी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सिलेक्शन सध्या त्यांचं झालं होतं. तसंच बघा 2024मध्ये नियमित शिक्षक भरती प्रक्रिया पार पडली. मात्र न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेमुळे पेसा क्षेत्रातील अंतिम नियुक्त्या त्या ठिकाणी रखडल्या होत्या. आता ही प्रक्रिया मागच्या 2022ची जी काही पदभरती आहे त्या पदभरतीपासून सध्या बघा सुरुवात झालेली होती आणि आता कुठेतरी ह्या गोष्टीला सध्या जो काही निर्णय आहे तर तो निर्णय सध्या आपल्याला लागलेला पाहायला इथं मिळत आहे. आता सर्वांची एकच अपेक्षा आहे की भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया बघा लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा संपूर्ण उमेदवारांची सध्या असणार आहे. कारण बरेचशा वर्षापासून जे काही नियुक्तीची प्रतीक्षा असेल किंवा नवीन पेसा पदभरतीची प्रतीक्षेच्या ह्या ठिकाणी उमेदवार सध्या बघा वाट बघत आहे. तर शासनाच्या नव्या निर्णयानुसार यापूर्वी जाहिरात प्रक्रियेद्वारे गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाच्या मर्यादेत नियुक्ती देण्याची कार्यवाही तात्काळ करावी असे स्पष्ट करण्यात त्या ठिकाणी आले आहे. तसंच बघा नियुक्तीनंतरही रिक्त राहणारी पदे पवित्र प्रणालीद्वारे भरण्यात येणार आहेत. आयुक्त शिक्षण जे आहे ह्या ठिकाणी सिंह साहेब यांच्या आदेशानुसार ही संपूर्ण प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश आहे तर ते संबंधित यंत्रणा देण्यात आलेले आहे. त्यामुळे पेसा क्षेत्रातील रखडलेली शिक्षक भरती लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जी काही पेसा संदर्भात पदभरती आहे तर ही बघा लवकरच ह्याला जी काही गती आहे तर ती गती सध्या येणार आहे. कारण जे सध्या शासन स्तरावरनं ज्या प्रक्रिया आहेत तर त्या प्रक्रिया फास्ट गतीने सध्या इथं सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आशा करूया जी काही पेसा पदभरती आहे तर ती पेसा पदभरती संदर्भात जे 17 संवर्ग येतात त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षक संवर्ग संदर्भात जी काही पदभरती आहे त्या पदभरतीला नक्कीच इथं गती आलेली आपल्याला पाहायला मिळते. यापुढे ज्या पद्धतीने प्रक्रिया होईल त्या पद्धतीने तुम्हाला जी काही अपडेट असेल तर ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही भरती प्रक्रिया लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षेच्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट देत राहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या ज्या अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचल्या जाईल. तसंच बघा पेसा पदभरती संदर्भात आणि जे काही नॉन पेसा ज्या वेकेन्सी असेल तर त्या देखील सध्या आपल्याला पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला पुढे जशी अपडेट येईल तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.